सकाळपासून कुठं दिसत नाही तर दारू प्यायलाच गेले असतील म्हणून. तूच म्हणली होतीस. काय म्हणली होती मी? दारू पिणे म्हणून. कधी म्हणले होते दारू पिणे? आठव बघू तू. कधी म्हणले होते दारू पिणे आठवा की? आत्ताच सकाळी म्हणली होतीस. आवाज जरा टकुरट ठिकाणावर ठेवून जरा कान नीट उघडे ठेवून ऐका. मी म्हटलं पाण्याला चालली, दार उघडे, कुत्र घुसन, मांजर घुसन, दार लावून या म्हणलं का दारू लावून या म्हणलं? तरीच मी विचार करीत होतो. अहो हजारदा सांगितलं तुम्हाला दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका म्हणून. हा तुम्हाला माहिती का आपल्या गावातले 10 माणसं मेलेत दारू पिऊन? अक्कल नाही त्यांना. बर तुम्हाला लय अक्कल आहे. हा अव 10 माणसं मेलेत म्हणजे 10 माणसं दारू पिऊन. ओली ओली पाणी टाकून प्यायची असती. माझ्याकडे बघ बरं, इतक्या दिवसापासून पितोय पण एकदा तरी मेलो का? अव ती दारूच अशी असती म्हण, एकदा पोटात गेली तर माणूस लिव्हर खराब होते. 10 माणसं मेलेत म्हणून सांगते, 10 माणसं आपल्या गावातले. कोणी येड्याने सांगितलं तुला? काय कोणी येड्याने सांगितलं? कालचा पेपर वाचा, पेपर मध्ये छापून आले बाबो. हो पेपर मध्ये छापून आले 10 माणसं मेलेत म्हणून. मग आजपासून बंद गाड्या. खरंच ना दारू बंद? दारू नाही पेपर बंद. तेवढं कसं कळतंय म्हणा ते पेपर बंद? अहो काय सांगायचं, माझ्या बापाचे डोळे गेलते. काय सांगायचं, माझा बापाच्या ह्याचा बाप माग लागला म्हणून यांच्या पदरात टाकलं ना, त्याला कोणी पोरगडी येत नव्हतं, कोणी सुद्धा. मला पोरगी देत नव्हतं. हो कोण पोरगडी येत होतं तुम्हाला? हिरोला पोरगी देत नव्हतं कोण? बघा मावशी हिरो म्हण. अहो तुम्ही हिरो नाही, हिरो होंडा आणि ती बी बंद पडलेली. आज बी बाया माझ्या माग पैसे घेऊन लागल्यात. दादा माझ्या संग लग्न करा, दादा माझ्या संग लग्न करा म्हणून. आणि काहीच मग बघा म्हणून बाया माग लागल्यात पैसे घेऊन यांच्या माग, दादा माझ्या संग लग्न करा म्हणून. आता त्या बाया दादा बी म्हणतात आणि लग्न बी करा म्हणतात. अगं थोबड तोंडे, असली अवघड काम दादा भाऊ म्हणूनच करून घ्यायची असतात. अरे वा दादा आणि तुमच्या त्या बहिणी घरात आहे का खायला, का नुसतं भूषण सांगताय? काय पाहिजे तुला? काय घरात खायला? काय पाहिजे तुला बोल. सांगा की काय घरात खायला? 50 पोते घरात, 50 गव्हाचे. 50 रिकामे त्याच्यात आहेत काय गहू खायला? मला वाटलं पावसाळ्यात पाय पुसायला कामाला येतील ते. अबो काय सांगायचं तुम्हाला मावशी हो, शेजाऱ्याचं बघावं तर नवल वाटतंय नवल. मग बस बघत शेजाऱ्याकडंच. बस म्हणा तेवढं कसं उलट कळतंय बोलायचं. अहो आपले शेजारचे जाधव साहेब बघा, जाधव साहेब आणि त्यांची कस्तुराबाई कसा नेटानं संसार करतात. शांत बसा. कसा नेटानं संसार करतात बघा जाधव साहेब. अहो दर महिन्याला त्यांच्या बायकोला नवीन साडी आणतात दर महिन्याला. मग मी नाही का आणली? कधी आणली हो मला साडी? आत्ताच मागच्या महिन्यात घेणार होतो की. घेणार होती मग घ्यायची की? कोण धरलं होतं तुम्हाला? तूच इथे नव्हतीस. कुठे गेलती मी? माहेरला गेलती. अहो माहेराला गेलते म्हणून काय तुम्हाला साडी नको आणू म्हटलं का? आणायची की साडी? तुझं माप काय? साडीचं माप. अहो साडीचं माप का तुमच्या टकल्या बापून ठुलतं साडीचं माप? अहो साडीचं माप असतं का झंपराचं माप असतंय? अगं थोबाड वाशे, काय काय साडीला धोतरासारख्या किनारपट्ट्या असतात. कधी नवऱ्याच्या मनात आलं की धोतर म्हणून घालता येतं, आणि बायकोच्या मनात आलं की साडी म्हणून घालता येते. आणि साडी काय भूषण सांगायला लागली त्या जाधव साहेबाचं तू? अहो नुसतं साडीच म्हणे ना मी, नुसतं साडीच नाही. अहो दर 15 दिवसाला चांगल्या हॉटेलमध्ये घेऊन जाते त्यांच्या बायकोला जेवायला. हो आणि हे तर काहीच नाही, दर आठवड्याला चांगल्या बागेमध्ये गार्डन मध्ये फिरायला घेऊन जाते, पिक्चर बघायला घेऊन जाते. तुम्ही गेले कधी? गेलो असतो पण तिच्या नवऱ्याला कळालं मला बता मारेल ना. तिला म्हणत नाही मी, मला म्हणते तिला म्हणत नाही. वाईट रे वाईट, दारू लय वाईट. ढोसायचं नाही. दारू पेण्यापेक्षा मेलेलं बरं. पण भीती वाटते मारायची म्हणून थोडीशी पेलेलीच बरं. मला सांगा तुम्ही दारू पिणार आहेत का नाही? नाही. दारू सोडणार नाही तुम्ही? नाही दारू सोडणार नाही. तुम्ही जर दारू नाही सोडली तर मी तुम्हाला सोडत असते. काय करणार ग तुम्हाला सोडून? दुसरा करीत असते. आणि तू बी पिऊ लागला तर? तिसरा करीत असते. आणि तू पण पिऊ लागला तर? चौथा करीत असते. चौथा तुमच्या जिपूर हैवानाचा झेंडाच लावत असते. अगं सरमाड तोंडे, वर्षाला नवरा बदलायला तो काय नगरपालिकेचा अध्यक्ष वाटला हो तुला? नगरपालिकेचा अध्यक्ष वाटतंय का? मला मारती तू?
हो मारते. मारते तुम्हाला हो. तू मार बरं. हा मार तू. मारीन म्हणते तर मी. नाही ना तू मार आता. हा? आता बघतो तुझ्याकडे. मारीन म्हणते तर मी. तू मार. हा मार तू. हा डबल मारलं रे मावश तुमच्या जावायला मारलं. हो काय जावाय तेवढा गुन्हाचा. मारती तू आता. मारीत असते मी. दाखव तू मारून. हा मारून दाखव. मारीन म्हणते तर. नाही दाखव तू मारून मला. मारीन म्हणते तर मी. नाही तू मार. मार तू. मावश सोन्यासारख्या नवऱ्याला मारलं. बघा सोनं. आता बघतो तुझ्याकडे. हा आता मारच तू. मारीन म्हणते तर. आता मारूनच बघ. अहो मारीन म्हणते तर मी. मार तू. बस हा नुसत्या कानातून सुई आवाज यायला लागलाय. हे नवीन नवीन मार खायची सवय नाही आली. आता बस बस का आजपासून सुटली. सुटली ना. आजपासून आपण भलन आपली क्वार्टर भली. हा तेवढं कसं कळत आहे. जावा घरी. 100 रुपये द्या ना. हा 100 रुपये. कशाला पाहिजे 100 रुपये. हा नाही मिळणार पैसे. नको देऊ. हा नाही ना देत. 100 रुपयासाठी ऋतिक रोशन समोर हात नाही पसरणार. मग नका मित्र कुठे द्यायला लागले नका. बरं 50 रुपये दे मग. जा म्हणते व घरी व मार खातात जा. नको देऊ. नाही की देत. बरं 25 रुपये दे. आता काय करावं. तुम्हाला जा म्हणते उगा नाही तो नको देऊ. नाही देत. उद्धार पिऊन येईन उद्धार पुन्हा बघन तुझ्याकडं. हो मी बघते ना कोण तुम्हाला उधार देत येतं. जाता जाता तेवढी माग पॅन्ट फाटलेली पॅन्ट शिवून घ्या मला फाडून टाकेल.